जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी 30 जानेवारी रोजी 10 वाजता एका अनियंत्रित ट्रॅक्टरने महामार्गावर वळण घेत असतानाच ट्रॅक्टरची ट्रॉली ही पलटी झाली असून यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही। मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर क्रमांक MH19 BG 8416 भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत होते। मार्केटमधून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर अचानक रस्त्यावरच पलटी झाले। बाजार समितीच्या परिसरात मोठी गर्दी ट्रॅक्टर पलटी झाल्याने यावेळी झाली होती। या परिसरात एकच धावपळ उडाली। या अपघातात चालकाला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, हा मोठा दिलासा ठरला। मात्र महामार्गाच्या मध्यभागी ट्रॅक्टर आडवे झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा यावेळी लागल्या होत्या।